माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। सदनिका मिळवण्यासाठी बनावट दस्तावेज दाखल केल्याच्या प्रकरणामध्ये अडचणीमध्ये आलेले माणिकराव कोकाटे यांची खाती काढत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना दणका दिलाय। उच्च न्यायालयाने सुद्धा कोकाटे प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणीला नकार देत उद्या या संदर्भात सुनावणी होणार असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या माणिकरावांना आज नाशिक पोलीस अटक करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या माणिकराव कोकाटे लीलावतीमध्ये आहेत, त्यांना अटक होते की नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। श्वेता, अटकेची कारवाई होणार हे लक्षात येताच माणिकरावांच्या छातीत कळ आली आहे। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय। याच मागच्या लीलावती रुग्णालयात, जिथे ज्या रुग्णालयाच्या बाहेर मी उभा आहे त्या लीलावतीमध्ये माणिकरावांना ॲडमिट करण्यात आलंय। काल मुख्यमंत्र्यांनी माणिकरावांना त्यांची खाती काढून घेत मोठा दणका दिला आणि एकंदर त्यांचं जे काही गैरव्यवहाराचं प्रकरण आहे किंवा बनावट दस्तावेज प्रकरणात यांनी सदनिका लाटल्या, या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आली आणि एकंदरच त्यांच्या खात्यांवरती गदा आणून सगळी खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न उरत होतो म्हणजे माणिकरावांना अटक होणार का। आता माणिकरावांना अटक होणार का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे, कारण नाशिक पोलिसांकडनं या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उच्च न्यायालयाने तात्काळ लगेचच कुठलीही सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर शुक्रवारी म्हणजेच उद्या या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये माणिकरावांच्या शिक्षेबाबत आणि अटकेबाबत खऱ्या अर्थानं कारवाई होईल आणि सुनवाईनंतरच या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टता येईल की माणिकरावांना शिक्षेपासून स्थगिती मिळते, सुटका मिळते की त्यांना लगेचच या सगळ्या प्रकरणामध्ये आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांकडनं लौकिक अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची खाती काढून घेण्यात आलेली असली तरीसुद्धा राजीनामा अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही आहे। एक चर्चा अशी देखील आहे की त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा दिला आहे, परंतु राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा हा केवळ पक्षाध्यक्षांकडे देऊन चालत नाही, तर तो कॅबिनेट प्रमुख अर्थात मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागतो। त्यामुळे माणिकरावांचा राजीनामा होणार का, त्यांची खाती काढून घेण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसभरात घडतील आणि याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नाशिक पोलीस या प्रकरणामध्ये माणिकरावांवर अटकेची कारवाई करतात का याकडे आता खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष लागणार आहे। आणि त्यासोबतच उद्या हायकोर्टामध्ये जी सुनावणी होईल, ज्या सुनावणीच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवरती नेमका काय निर्णय होतोय यावर माणिकरावांचं पॉलिटिकल करिअर, त्यांचं मंत्रिपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इमेजसुद्धा अवलंबून असणार आहे, कारण वर्षभरामध्ये माणिकराव हे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्या मंत्रिपदावरती आणि एकंदर त्यांच्या मंत्रिपदावरतीच खऱ्या अर्थानं गदा आली आहे। यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं देखील वाल्मिकच्या एकंदर सहभागामुळे नाव आलं, ते त्यांना सुद्धा आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं। त्यामुळे मंत्रिपदावरती असलेल्या माणिकरावांवरती आता राजीनाम्याची कारवाई कधीपर्यंत होते आणि अटक त्यांना कधी होते हेच खऱ्या अर्थानं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम, आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी।